अनेक वर्षापासून हा प्रलंबित जो विषय होता, आज खरोखरच एक सणाचा दिवस म्हणून आम्हाला साजरा करावासा वाटतं. आज खूप आनंदाचा दिवस आहे. हा महाराष्ट्र जर बघितला तर साधू संतांचं भूमी मानलं जातं, शिवछत्रपतींची भूमी मानली जाते आणि तसं जर पाहिलं तर आपल्या हे ग्रंथांची भूमी मानली जाते. मराठी अस्मिता, मराठी बाण आणि मराठी माणसं हे आपुलकीने अस्मिता बाळगणारी ही लोकं आज मराठी भाषा अभिजात भाषा म्हणजे काय हेच आपल्यासारख्या लोकांना माहीत नाही. अभिजात भाषा स्वतंत्रता, स्वयंभू आणि ते कुठल्याही भाषेकडनं पुसणं घेतलेलं न भाषा अशी ही आमची आपल्याला एक बोलतात ना हक्काची ही भाषाला एक जे दर्जा भेटले, अभिजात दर्जा जे भेटले त्याचा खरोखरच आम्ही सर्वप्रथम PM मोदी साहेबांचा आम्ही खरोखरच खूप धन्यवाद करतो. त्याच्यानंतर जर कोणाचं श्रेय असेल, हा श्रेय कुठल्याही पक्षाने घेऊ नये, हा फक्त आणि फक्त शिवसेनाचा श्रेय आहे आणि खासदार रवींद्र वायकर साहेबांचा हा खरं श्रेय आहे. ह्याच्यामध्ये कोणीही स्वतःचं हात घालू नये, कारण का हात धुणारे भरपूर लोक येतीलच.